ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंडव्याच्या जमिनीवरती अजित पवार यांचा 2018 पासून डोळा होता। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा हा मोठा आरोप। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनीच जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये घेतलेली। सत्ता आल्यावर अजित पवार यांनी सगळं आपल्या नावावर करून घेतलं, दमानियांचा दावा। माझा त्या व्यवहाराशी काही एक संबंध नाही, दमानियांनी माझ्यावर आरोप का केले माहित नाही। अंजली दमानियांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळले। मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला। निलेश मगर यांची TV9 मराठी सोबत बोलत असताना ही माहिती। दमानिया यांच्याकडे पुरावे असल्यास चौकशी व्हायला हवी। पुणे जमीन प्रकरणातील दमानियांच्या आरोपांवरती रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया आली समोर। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून नवा व्हिडिओ शेअर। व्हिडिओमध्ये अधिकारी पैशांची देवाणघेवाण करत असल्याचं समोर। PWD विभागातील अधिकाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर। पूर्ण सिस्टीम खराब झाली आहे, संदीप देशपांडे यांची ही टीका। महापालिकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ। राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय। महापालिकांच्या मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय। महापालिका निवडणुका देखील लांबणीवर जाण्याची शक्यता। महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकातील बदलामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी विशेष समन्वयक टीम तयार करणार। यावरती मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री चर्चा झाल्याची माहिती। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा नवा प्लॅन। शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देणार। राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांचा मानस। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा, राष्ट्रवादी 15 जागा लढण्याची शक्यता। स्थानिक नेत्यांच्या पातळीवर फॉर्म्युला ठरला। विधानसभा कामकाजात आज मुंबईच्या प्रश्नांवरती चर्चा होणार। अंधेरी सबवेखाली साचणाऱ्या पाण्यावर तोडगा काढण्याची मागणी। दक्षिण मुंबईमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावर चर्चा होणार। कुर्ला रेल्वेच्या जागेवरील वसाहतींचा प्रश्न मांडला जाणार। विधानभवनात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवरती सुरक्षा यंत्रणांचं लक्ष। सातत्यानं फिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्याचे आदेश। मंत्री आमदारांच्या नावाचा वापर करून फिरणाऱ्यांची पडताळणी केली जाणार। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा धमकीचा फोन। तूने तुकाराम मुंडे को खिलाफ क्यों बोला, तू अभी तक जिंदा है क्या, अशा प्रकारे धमकीचा फोन। खोपडेंनी तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी करत लक्षवेधी देखील लावलेली होती। मेळघाट या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आज नागपूरमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक। मका खरेदीच्या मागण्यांसाठी पायी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्र्यांनी बोलावलं। मक्याला प्रति क्विंटल 2400 रुपये इतका भाव देण्याची केली जाते मागणी। नागपूरमधल्या अवैध राजकीय होर्डिंग्स हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश। नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले। शहरातील पोस्टर्स बॅनर्स हटवण्याचे महापालिकेला आदेश। नियमभंग करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी। सांगलीमधल्या जत तालुक्याचं नाव देवभूमी असं करा। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची लक्षवेधी। धार्मिक पर्यटन सुरू झाल्यास विकासास मदत होणार। गोपीचंद पडळकर यांचा लक्षवेधी सूचनेतून हा दावा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा 8वा दिवस। तर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल निवडणूक सुधारणांबाबत लोकसभेमध्ये आज उत्तर देतील। विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्याची दाट शक्यता। अनिल देशमुख आणि अजित पवार यांचा विमानानं एकत्र प्रवास। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देशमुखांना पुणे ते नागपूर विमानानं त्यांचा प्रवास। बांगलादेशींच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात मुलुंड पोलिसात गुन्हा नाही। भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार। जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा अर्ज करणं, फसवणूक करणं याबाबत सोमय्यांनी दिलेली तक्रार। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार। काही बिबट्या आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव। गणेश नाईक यांनी दिली माहिती। नागपूरमधील पारडी परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती। बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाची टीम रवाना। बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून ताडोबा अभयारण्यातून आणखी एक वाघीण सह्याद्रीच्या कुशीत। T7S2 ही वाघीण सह्याद्रीत सोडली। ऑपरेशन तारा अंतर्गत दुसऱ्या वाघिणीची सह्याद्रीमध्ये एंट्री। नांदेडमधल्या कारेगावमध्ये ऊस दरवाढीसाठी कोयता बंद आणि चक्काजाम आंदोलन। आंदोलनाला बच्चू कडू, शेतकरी नेते राजन क्षीरसागर, विजय घाडगे आणि नवले उपस्थित राहणार। 65 कोटींच्या मिठी नदी गाळ काढण्याचे घोटाळा प्रकरण। केतन कदम यांना 2 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर। तर आई आजारी असल्या कारणानं 2 आठवड्यांचा अंतरिम जामीन। केतन कदमने आईसोबत राहण्यासाठी केला होता अर्ज। माळ्याच्या टेंभुर्णीमधील वकील मारहाण प्रकरणामध्ये परस्पर गुन्हा झाला दाखल। वाळू माफियांकडून वकिलाला मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये वकील पांडुरंग तोडकर हे झाले होते जखमी।
मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी तुळजापूर या ठिकाणच्या तहसीलदारावरती गुन्हा झाला दाखल. अरविंद बोळंगे यांनी मंडळ अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली. मंडळ अधिकाऱ्यानं घेतलेल्या कर्जासाठी बँकेचे तहसीलदारांना येत होते फोन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.